हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। काल आपण अगदी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची ते मी सांगितलं। आज आपण अगदी परफेक्ट मेजरमेंट सोबत तिळाचे लाडू कसे करायचे ते सांगणार आहे। सोबतच तुमचं मिश्रण थंड सुद्धा होणार नाही आणि हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत। अशा आपण आज एक आयडिया वापरून तिळाचे लाडू खूप छान पद्धतीने परफेक्ट मेजरमेंट सोबत करणार आहोत। तर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 वाटी तीळ घेतलेत आणि शेजारीच मी तवा गरम करायला ठेवलाय। तर तो लोखंडाचा तवा आहे। तर त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट मध्ये सांगेन। आता हे तीळ आपण खरपूस असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। तर तीळ भाजले हे कसं समजतं, एकतर तीळ तडतड असे उडतात, सोबतच तिळाचा जो आकार आहे तो थोडासा जास्त होतो, म्हणजे फुगीर होतात। मग समजून जायचं की आपले तीळ हे व्यवस्थित भाजलेले आहेत। जे बिगनर आहेत, जे प्रथमच लाडू वगैरे बनवणार आहेत, त्यांच्यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची आहे। आणि सोबतच तिळाचा जो सुगंध आहे तो आपल्या घरभर खूप छान दरवळतो। तर आपल्या हे लक्षात येतं की आपले हे तीळ खूप छान पद्धतीने भाजले गेलेले आहेत। हाय फ्लेमवरती आपल्याला तीळ भाजायचे नाहीयेत। मी गॅस बंद केलाय तरी सुद्धा मी तीळ हलवत आहे, कारण कढई ही खूप तापलेली आहे, त्यामुळे तीळ करपण्याची शक्यता आहे। आता आपण हे जे तीळ आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊत। आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालायचं आहे। जे छोटा चमचा आहे तो घातलाय मी। तूप वितळलं की त्यामध्ये ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने आपण गूळ घ्यायचा आहे। सम प्रमाण वापरायचं आहे, कमी किंवा जास्त वापरायचं नाही। आता आपला गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर मी छोटे 2 चमचे पाणी घातले आणि पुन्हा हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतले आणि पाक आलेला आहे का हे बघतोय। तर याची जेल सारखी गोळी झाली पाहिजे तयार, तर तो परफेक्ट आपला पाक झाला म्हणायचं। आणखी 1-2 मिनिटं मी ह्याला मंद गॅसवरती शिजून देऊयात। त्यानंतर पुन्हा एकदा मी बघते। आता आपली ही जेल सारखी बऱ्यापैकी गोळी तयार झालेली आहे, पण आणखी 1 मिनिट मी याला असंच शिजवणार आहे। आता तुम्हाला मी दाखवते किती छान आपली ही जेली सारखी गुळाची गोळी तयार झाली आणि आता हे परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। आता मी गॅस बंद केलाय आणि जे भाजलेले तीळ होते ते मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकू शकता, जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता, हे सर्व आपल्या आवडीनुसार आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी अगदी थोडीशी सुगंधासाठी वेलची घालते आणि पुन्हा सर्व मिक्स करून घेते। तर तिळाचे लाडू आपण बांधतो त्यावेळेला खूप जोरजोरात चटके बसतात आपल्या हाताला, कारण आपल्याला हे गरम गरम मिश्रण आपले लाडू वळायचे असतात। तर त्यासाठी आपण एक आयडिया वापरली आहे। तवा गरम करून घेतलाय आणि त्याच्यावरती मी एक जाळी ठेवली आणि त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे, जेणेकरून डायरेक्ट हीट जी आहे ती आपल्या कढईला लागणार नाही। आणि त्यातलं मी थोडं थोडं मिश्रण जे आहे चमच्याच्या मदतीने काढून घेते, म्हणजे बाकीचे जो प्रथम काढलेला जो गोळा आहे तो तोपर्यंत थंड होतो आणि त्यातली बऱ्यापैकी वाफ जी आहे, तीव्रता आहे ती कमी झालेली असते आणि आपलं हे मिश्रण सुद्धा थंड होत नाही। त्या आपण जो खाली तवा ठेवलेला आहे त्यामुळे थोडी थोडी उष्णता त्या आपल्या कढईला लागते, पण डायरेक्ट उष्णता आपल्या कढईला लागत नाही। आता आपण हे लाडू वळूयात। तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे लाडू वळले जातात, तेही चटके न बसता। तर तुम्ही जर एकटी लेडीज घरी असेल आणि हे लाडू करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू करू शकता। सोबतच मी काल पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन।
तर 1 वाटी तिळामध्ये माझे मध्यम आकाराचे 18 लाडू तयार झालेले आहेत। आता बघा तुम्ही, मी दुसरं जे मिश्रण काढलेलं आहे ते सुद्धा अगदी इझिली निघतंय, कडक झालेलं नाहीये। आणि तर ह्या वर्षी तुम्ही तुमच्या हाताने चटके न बसता असे खूप टेस्टी आणि गरगरीत असे तिळाचे लाडू बनवून घरच्या घरी तुम्ही एन्जॉय करू शकता। तर नक्की तुम्ही या वेळेला हळदी कुंकाच्या या पद्धतीने लाडू तयार करून बघा। तुम्हाला मैत्रीण तुमची विचारेल की हे लाडू तू कसे बनवलेस। तर बनवले तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।